हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन युनिट डिफरन्शियल इक्वेशन हा शिकत आहोत. तर यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहेत. तर डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणायचं आहे, तर डिफरन्शियल इक्वेशन ज्या इक्वेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह आपण शिकलो आहोत, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर अँड सो ऑन, और डिफरन्शियल मीन्स dx और dy या क्वांटिटी प्रेझेंट असतील अशा इक्वेशनला डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं. डेफिनेशन: एन इक्वेशन व्हिच कंटेन डेरिव्हेटिव्ह्ज that is dy by dx, d2y by dx square, d3y upon dxn, or differential means dx or dy. Actually हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे dx dy, फक्त सेपरेट केलेलं आहे, इज कॉल्ड ए डिफरन्शियल इक्वेशन. तर फॉर एक्झाम्पल पहा, dy by dx plus k is equal to 0. डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे ही, म्हणजे दिलेलं इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन आहे. हे पहिलं एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल, x dy प्लस y dx इज इक्वल टू 0. यामध्ये डिफरन्शियल प्रेझेंट आहे dx और dy, म्हणजे ते डिफरन्शियल इक्वेशन झालं. तिसरं एक्झाम्पल आहे x d2y upon dx square plus dy by dx plus e raised to power x is equal to 0. एकापेक्षा जास्त डेरिव्हेटिव्ह असेल तरी चालेल, कारण an equation which contain derivatives, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, अशा ही इक्वेशनला डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं. चौथं असेल x cube d cube y upon dx cube raised to power 2 plus x d2 dy by dx raised to power 4 plus 3 is equal to 0. हे पण डिफरन्शियल इक्वेशन असेल. म्हणजे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन आहे हे इक्वेशन पाहिल्याबरोबर ताबडतोब लक्षात येते की कोणते डिफरन्शियल इक्वेशन आहे. तर कशाला म्हणायचं, ज्या इक्वेशन मध्ये फर्स्ट ऑर्डर असो, सेकंड ऑर्डर असो, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असो, की कंबाईन फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर असेल, किंवा हे डिफरन्शियल असेल, अशा इक्वेशनला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन. समजलं? नंतर आता याला आपल्याला समोर शिकायचं आहे की या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ऑर्डर आणि डिग्री आपल्याला शिकायचे. आता हा कॉन्सेप्ट केअरफुली लक्षात द्यायचा की ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय. द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अपिअरिंग इन द इक्वेशन. कशाला म्हणायचं ऑर्डर, की दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जी असेल ती त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असणार. डेफिनेशन मध्ये काय म्हणतात, द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अपिअरिंग इन द इक्वेशन. मग आपण जर पाहिलं पहिल्या इक्वेशन मध्ये, तर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आहे, 1, म्हणजे या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर ही 1. यामध्ये x dy plus y dx इक्वल टू 0. ऍक्च्युअली पहिला आपण जर सोडवलं या इक्वेशनला, ही टर्म या साईडला घेऊन जा आणि dx भागून टाका, म्हणजे dy by dx आपण याला या साईडला नेलो तर म्हणजे -y upon x ने भागून टाकू. यामध्येही डेरिव्हेटिव्हची ऑर्डर किती दिसते, डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आपल्याला किती दिसते, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे ऑर्डर 1. तिसऱ्या इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आहे, ही फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. पण आपल्याला ऑर्डर काढताना काय पाहिजे, की हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अपिअरिंग इन द इक्वेशन. मग हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे ती सेकंड ऑर्डर, म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर होईल 2. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पाहतो आपण की पहिल्या टर्म मध्ये डेरिव्हेटिव्हची ऑर्डर 3 आहे, इथे 1 आहे,
पण डेफिनेशन काय सांगते की हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अपिअरिंग इन द इक्वेशन. मग हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे 3. तर या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर होईल 3. 3 × 2 6 नाही करायचं. ठीक आहे. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहायची म्हणजे आपण कोणतंही डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं त्यामध्ये हायेस्ट ऑर्डर जी असेल तीच म्हणजे त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर. इजंट इट? ओके. आता पाहायचं डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. डिग्री कशाला म्हणायचं? तर डिग्री म्हणायचं आपण ऑर्डर कशावरून ठरवली? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हलाच असलेला पॉवर, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला असलेला पॉवर म्हणजेच त्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री राहणार. पहा पुन्हा एकदा, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला असलेला पॉवर म्हणजेच त्या डिफरन्शियल इक्वेशनची ती काय राहणार? डिग्री राहणार. पण त्याकरता अट आहे की तो पॉवर हा पॉझिटिव्ह इंटिजरच असला पाहिजे, तो निगेटिव्ह नसावा, तो फ्रॅक्शन मध्ये नसावा, 1/2 और -1/2. तो काय असला पाहिजे? पॉझिटिव्ह इंटिजर असला पाहिजे. सगळ्या डेरिव्हेटिव्हची ऑर्डर ही पॉझिटिव्ह असली पाहिजे. अशाला म्हणायचं डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. द डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन is the power of the highest order derivative present in the equation. म्हणजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला असलेला पॉवर म्हणजे त्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री. बट द ओनली कंडिशन इज दॅट द पॉवर इज पॉझिटिव्ह इंटिजर. इथे आपण नोटमध्ये लिहिलाय टू फाइंड द डिग्री of differential equation, we need to have a positive integer as the index of each derivative. म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपण ज्या टर्महून डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर ठरवणार ती झाली ऑर्डर. कोणत्या टर्महून ठरवली आपण? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हवरून. मग हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हलाच असलेला पॉवर म्हणजे त्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री. पण तो पॉवर कसा असला पाहिजे? फक्त पॉझिटिव्ह इंटिजर असला पाहिजे. तो 1 2 3 4 काही असला पाहिजे. ठीक आहे. तो फ्रॅक्शन मध्ये नसावा, निगेटिव्ह नसावा, हे लक्षात घ्यायचं. तर इथे टू फाइंड द डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन वी नीड टू हॅव ए पॉझिटिव्ह इंटिजर ॲज द इंडेक्स ऑफ ईच डेरिव्हेटिव्ह. मग आता पाहतोय आपण यामध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 1 आहे. त्याला ऍक्च्युअली हा पॉवर किती आहे? आता याला असलेला पॉवर हा 1 आहे, तो पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ऑर्डर 1 डिग्री पण 1. इथे आलो आपण हायेस्ट फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्याला असलेला पॉवर किती आहे जो आपण लिहित नाही? ऑर्डर 1 डिग्री 1. या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 2 आहे म्हणून डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर 2. पण त्याला पॉवर किती आहे? आपण जर ब्रॅकेट दिलं तर पॉवर 1 आहे. ऑर्डर 2 डिग्री 1. यामध्ये आलो आपण पाहिजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर 3 डिग्री. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला असलेलाच पॉवर पाहिजे आपल्याला आणि तोही पॉझिटिव्ह इंटिजर पाहिजे आहे. मग इथे याची डिग्री होईल 2. बरेचदा कन्फ्युजन होते की डिग्री म्हटलं की हायर पॉवर तो 4 दिसतो, हा नाही. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला असलेला पॉवर 2. इथे 2 आहे म्हणून 2, 1 असता तर 1, 3 असता तर 3, 4 असता तर 4. या डेरिव्हेटिव्हचं आपल्याला डिग्री काढण्यानी काम नाही, कारण हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला असलेला पॉवरच आपल्याला पाहिजे डिग्री काढण्याकरता. काही अडचण आहे? तर याच्यानंतर आपण एक्झाम्पल पाहणार. आता हे एक्झाम्पल विचारले जाते की टू फाइंड द ऑर्डर अँड द डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. ज्याला आपण कन्सेप्ट शिकलो तोच इथे त्यामध्ये राहणार.
find order, example, find order and degree of the following differential equation. तर इथे आपण हे वरचं हेडिंग कॉमन ठेवणार. 1 नंबर 2 नंबर आपण लिहित चालू इथे. पहिला आहे x² d2y upon dx² plus 3x dy by dx plus 4y is equal to 0. Solution. Differential equation is किती लागला differential equation x² d2y by dx² plus 3x dy by dx plus 4y is equal to 0. आता आपल्याला ऑर्डर आणि डिग्री विचारली आहे. तर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दिसते आपल्याला, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि त्यानंतर ऑर्डर इज 2, ऑर्डर इज 2 आणि या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला असलेला पॉवर तो आहे 1 म्हणजे काय याची डिग्री. सगळे या डेरिव्हेटिव्हचे पॉवर पॉझिटिव्ह आहे, dy बाय dx चा पॉवर पॉझिटिव्ह आहे. सगळ्या कंडिशन तो सॅटिस्फाय करते. ऑर्डर इज 2 अँड डिग्री इज, याला असला पॉवर किती येते 1. तर हे इतकंच एक्झाम्पल तुम्हाला 2 मार्काला विचारले होते. या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री काय आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट हे झालं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल ते हेडिंग कॉमनच द्यायचं. Second example is dqy upon dx cube raised to power 2 plus xy dy by dx minus 2x plus 3y plus 7 is equal to 0. समजलंय. तर डिफरन्शियल इक्वेशन इज सोल्युशन. डिफरन्शियल इक्वेशन लिहा dqy upon dx cube, याला पॉवर आहे 2 plus xy dy by dx minus twice x plus 3y plus 7 is equal to 0. आता दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन क्लियर आहे. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉवर 2, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉवर 1 म्हणजे पूर्ण डिफरन्शियल डेरिव्हेटिव्हचा पॉवर हा पॉझिटिव्ह आहे. मग हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहायचा आहे ना. त्यानंतर ऑर्डर इज, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑर्डर इज 3 आणि या ज्यावरून आपण ऑर्डर ठरवली त्या ऑर्डरला पॉवर आहे 2 म्हणजे ऑर्डर इज 3 अँड डिग्री इज 2 असं होईल. तर समजा आता या एक्झाम्पलसाठी इतकं झालं. इथे समजा पॉवर जर 4 असता तर काय असतं, ऑर्डर 3 झाली असती आणि डिग्री 4 आली असती. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज third example, divide by dx plus 3xy upon dy by dx is equal to cos x. आता केअरफुल लक्ष द्यायचं. एक्झाम्पल थोडं बदललं किंचित. डेफिनेशन कडे लक्ष ठेवायचं आहे. पण
differential equation is dy by dx plus 3xy upon dy by dx is equal to cos x. ऑर्डर काढताना आपल्याला अडचण येणार नाही, परंतु डिग्री काढताना मात्र अडचण निर्माण होईल. तर ते पहा, हा डिवाय बाय डीएक्स आपण खालून वर गेला त्याचा पॉवर मायनस होईल म्हणजे निगेटिव्ह येईल. तर डिवाय बाय डीएक्स मी पूर्ण इक्वेशनला करून टाकायचं. हे इक्वेशन क्लिअर नाही पहिल्या स्टेप मध्ये. तर डिवाय बाय डीएक्स मी करून टाकला आपण मल्टिप्लाइंग बाय डिवाय बाय डीएक्स बाय डी. डिवाय बाय डीएक्स मी गुणलं तर डिवाय बाय डीएक्स होल स्क्वेअर, डिवाय बाय डीएक्स याला गुणलं डिवाय बाय डीएक्स होल स्क्वेअर, याला गुणलं डिवाय बाय डीएक्स कॅन्सल 3xy इज इक्वल टू cos x इंटू डिवाय बाय डीएक्स. आता पूर्ण इक्वेशन न्यूमरेटर मध्ये आहे आणि यामध्ये हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. इथे पण फर्स्ट ऑर्डर आहे म्हणजे या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर ही ऑर्डर इज 1. ऑर्डर इज 1. बट या ज्यावरून आपण ऑर्डर ठरवली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याला पॉवर 1 आहे जो आपण लिहत नाही, याला पॉवर 2 आहे. यामध्ये हायर पॉवर पाहायचा असतो, तो हायर पॉवर आहे 2 अँड डिग्री काय राहील, डिग्री इज 2. डिग्री इज 2. ऑर्डर इज 1 अँड डिग्री इज 2. तर याप्रमाणे दिलेलं इक्वेशन क्लिअर करायचं आहे. क्लिअर करणे म्हणजे काय की पूर्ण डिफरन्शियल इक्वेशन एका फॉर्म मध्ये आलं पाहिजे. न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये डेरिव्हेटिव्ह टाका नाही, कारण याला जर बनवला आपण त्याला पॉवर मायनस 1 होईल म्हणजे आपल्याला पॉवर निगेटिव्ह नाही पाहिजे, तर त्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे स्क्वेअर रूट मध्ये दिलेली क्वांटिटी आहे ही 1 प्लस 1 अपॉन डिवाय अपॉन dx होल स्क्वेअर इज इक्वल टू d2y अपॉन dx स्क्वेअर, याला पॉवर दिला आहे 3/2. आता हे दिलेलं इक्वेशन थोडं कॉम्प्लिकेट आहेच हे लक्षात घ्यायचं. तर याला आपल्याला सोडवावं लागेल पहिल्यांदा. जसं हे एक्झाम्पल सोडवलं त्याप्रमाणे डिफरन्शियल इक्वेशन इज स्क्वेअर रूट 1 प्लस 1 अपॉन डिवाय बाय डीएक्स होल स्क्वेअर, स्क्वेअर रूट कंप्लीट आणि राईट हँड साइडला आहे d2y अपॉन dx स्क्वेअर रेज टू पॉवर 3/2. आता इथे पहा स्क्वेअर रूट मध्ये आहे आणि याला पॉवर 3/2 म्हणजे पॉवर फ्रॅक्शन मध्ये आहे, याला पॉवर हा स्क्वेअर रूट आहे म्हणजे ऍक्च्युअली 1/2 आहे. तर आपण हा स्क्वेअर रूट रिमूव्ह करण्यासाठी काय करणार, आपण ऑन स्क्वेअरिंग ब्रॅकेट याचा स्क्वेअर केल्यामुळे स्क्वेअर रूट रिमूव्ह होईल, अंडर रूट रिमूव्ह होईल. 1 अपॉन डिवाय बाय डीएक्स होल स्क्वेअर इज इक्वल टू, याचाही स्क्वेअर केला आपण d2y अपॉन dx स्क्वेअर, स्क्वेअर केल्यामुळे 1/2 पॉवर कमी होईल, पॉवर राहिला 3. आता इथे आणखी क्लिअर व्हायचं आहे आपलं काम. इक्वेशन डिवाय बाय डीएक्स होल स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये पूर्ण इक्वेशनला डिवाय बाय डीएक्स होल स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाइंग बाय डिवाय बाय डीएक्स होल स्क्वेअर वैगे पूर्ण इक्वेशनला गुणून टाकू म्हणजे येईल, याला गुणलं तर डिवाय बाय डीएक्स होल स्क्वेअर, याला गुणलं तर कॅन्सल होईल 1 राहील. इथे येणार d2y अपॉन dx स्क्वेअर पॉवर 3 आणि याला गुणलं आपण पूर्ण इक्वेशनला dy बाय dx होल स्क्वेअर. आता डिफरन्शियल पूर्ण डेरिव्हेटिव्ह मध्ये जे इक्वेशन आहे ते न्यूमरेटर मध्ये आलं म्हणजे आपलं डिफरन्शियल इक्वेशन क्लिअर झालं. ती लेफ्ट हँड साइडला असो की राईट हँड साइडला असो काही फरक पडत नाही, हे लक्षात घ्या.
आता पहा याच्यामध्ये हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दिसते आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डरचा स्क्वेअर सेकंड ऑर्डरचा क्यूब फर्स्ट ऑर्डरचा स्क्वेअर पण आपल्याला पाहिजे हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे 2 आणि therefore ऑर्डर इज 2 आणि ज्यावरून आपण ऑर्डर ठरवली त्याला असलेला पॉवर म्हणजे डिग्री त्याला असलेला पॉवर किती आहे अँड डिग्री इज 3 तर याप्रमाणे हे एक्झाम्पल सोडवायचे आहे मी काही एक दोन एक्झाम्पल होमवर्कसाठी देतो आहे त्याला सोडवून घ्यायचं आहे ठीक आहे होमवर्क होमवर्क करता मी इथे स्क्रीन समोर एक्झाम्पल दाखवतो जे सोडवले असेल ते नाही घ्यायचे आहे आणि काही या एक्सरसाइज मध्ये नेक्स्ट एक्झाम्पल इज d cube y upon dx cube raised to power 1 by 2 minus dy by dx raised to power 1 by 3 is equal to 20 असं दिलं आहे तर इथे हे इक्वेशन पाहता आणखी कॉम्प्लिकेटेड झालं आहे नाउ गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज d cube y upon dx cube raised to power 1 by 2 minus dy by dx raised to power 1 by 3 is equal to 20 आता दोन्ही डिफरन्शियल इक्वेशनला आपल्याला ऑर्डर क्लियर आहे ऑर्डर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर ही 3 राहणार पण डिग्री काढताना पॉवर इथे फ्रॅक्शन मध्ये 1 by 2 इथे पॉवर 1 by 3 याला सोडवायचं आपल्याला तर 1 by 2 आणि 1 by 3 याचा 1 by 2 1 by 3 एलसीएम किती येणार 6 तर पूर्ण या इक्वेशनला 6 पॉवर करून टाका पूर्ण इक्वेशनचा तर किती येतो कोण घ्या 6 पॉवर केला आपण तर आपण याला d cube y आपल्याला कोणता फ्री करायचा आहे ते लक्षात घ्या की d cube y upon dx cube ऑर्डर इथून करते आणि त्याला असला पॉवर म्हणजे डिग्री होईल तर ती पण इथूनच ठरेल तर आपण याला ट्रान्सफर करून घेऊ 20 प्लस dy by dx raised to power 1 by 3 या पूर्ण इक्वेशनला पॉवर आपण 6 करू ठीक आहे 6 जर केला तर किती येईल d cube y upon dx cube याला पॉवर आहे 1 by 2 आणि याला किती करणार आपण हा 6 पॉवर इज इक्वल टू 20 प्लस dy by dx रेस्ट टू पॉवर 1 by 3 याला पण पॉवर आपण दोन्ही साइडला 6 केला असं लिहित असताना काय झालं d cube y upon dx cube 1 by 2 ला 6 निघून तर याला पॉवर येईल हा 3 म्हणजे ज्या टर्म वरून आपली ऑर्डर ठरते त्याचा पॉवर पॉझिटिव्ह करायचा आपला तो आपण केला आहे या राइट हँड साइडला काय होते याचा विचार नाही करायचा 20 प्लस dy by dx रेस्ट टू पॉवर 1 by 3 रेस्ट टू पॉवर 6 याला आपण बायनॉमियल जो थेरम आहे त्याने आपण याला एक्सपांड करू शकतो परंतु एक्सपांड करण्याची गरज नाही आपल्याला ऑर्डर पाहिजे आणि डिग्री पाहिजे हे क्लियर झालं आणि therefore ऑर्डर is order of differential equation is 3 and degree of differential equation या हाईएस्ट ऑर्डर ला पॉवर किती 3 तर डिग्री पण ऑर्डर 3 and डिग्री 3 थँक्यू तर जे काही कन्सेप्ट आपण आज पाहिले
डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणायचं आहे? ज्या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शियल प्रेझेंट असेल त्याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणू. ऑर्डर हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल इक्वेशन मध्ये त्याला त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर, आणि हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा असलेला पॉवर, पण तो पॉवर पॉझिटिव्ह असला पाहिजे, म्हणजे ती त्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री असणार. थँक्यू.